तर नमस्कार मित्रांनो, भारताने पहिली मॅच जिंकली आहे. हो मित्रांनो, भारताची आता दुसरी मॅच आहे मित्रांनो, बांगलादेश विरुद्ध 22 तारखेला होणार आहे. हो मित्रांनो, 22 तारखेला बांगलादेश विरुद्ध ती मॅच होणार आहे. मित्रांनो, पहिली मॅच ही भारताने अफगाणिस्तान विरुद्ध खूपच जबरदस्त जिंकली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता दुसऱ्या मॅच विषयी बोलणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, दुसरी मॅच ही बांगलादेश विरुद्ध होणार आहे. तर मित्रांनो, त्या मॅचसाठी आता आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या मॅचसाठी भारतीय टीमची प्लेइंग 11 पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर भारताकडून ओपनिंगला रोहित शर्मा त्याचबरोबर विराट कोहली येणार आहेत. मित्रांनो, दोघांचाही फॉर्म खूप खराब आहे. मागच्या मॅचमध्ये रोहित शर्मा लवकर आऊट झाला होता. त्याचबरोबर मित्रांनो, विराट कोहलीने 24 बॉलमध्ये 24 रन करून अशी हळू पारी ही विराट कोहलीने खेळली होती. त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं 3 नंबर येणार ऋषभ पंत. मित्रांनो, ऋषभ पंत खूपच जबरदस्त अशा फॉर्ममध्ये आहे. मागच्या मॅचमध्ये ऋषभ पंतने जबरदस्त अशा 11 बॉलमध्ये 20 रन केले होते व स्पिनरला खूपच अटॅक केला होता व जबरदस्त अशा फॉर्ममध्ये हा ऋषभ पंत आहे. त्यानंतर जर मित्रांनो आपण जर पाहिलं, त्यानंतर मित्रांनो 4 नंबर येणार मित्रांनो सूर्यकुमार यादव. मित्रांनो, सूर्यकुमार यादवने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त असे अफगाणिस्तान विरुद्ध 53 रन केले होते. मित्रांनो, सर्वजण आऊट झाले होते आणि सूर्यकुमार यादवने जबरदस्त असे 53 रन त्या मॅचमध्ये केले होते. त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो 5 नंबर मित्रांनो संजू सॅमसन. मित्रांनो, मागच्या मॅचमध्ये शिवम दुबे हा 5 नंबर खेळ होता, परंतु मित्रांनो शिवम दुबेचा फॉर्म हा गेल्या काही काळापासून काही चांगला नाही. म्हणून मला असे वाटते की आता शिवम दुबेच्या जागेवर संजू सॅमसंगला चान्स भेटायला पाहिजे. म्हणून मित्रांनो 5 नंबर संजू सॅमसंग. त्यानंतर मित्रांनो 6 नंबर हार्दिक पांड्या. मित्रांनो, हार्दिक पांड्याने मागच्या मॅचमध्ये 32 रनांची जबरदस्त अशी पारी खेळली होती व नूर अहमदला जबरदस्त असे 6 हे हार्दिक पांड्याने मारले होते. त्यानंतर मित्रांनो येणार रवींद्र जडेजा. रवींद्र जडेजाने मागच्या मॅचमध्ये 1 विकेट घेतली होती. बॉलिंगमध्ये रवींद्र जडेजाचा परफॉर्मन्स हा खराब आहे. त्याचबरोबर बॅटिंगमध्ये रवींद्र जडेजाचा परफॉर्मन्स हा खराब आहे. परंतु रवींद्र जडेजा हा एक मॅच विनर आहे. म्हणून 7 नंबर हा रवींद्र जडेजा. त्यानंतर मित्रांनो 8 नंबर अक्षर पटेल. अक्षर पटेल जबरदस्त आहे, बॉलिंग करत आहे, त्याचबरोबर बॅटिंग जबरदस्त करत आहे. त्यामुळे मित्रांनो 8 नंबर अक्षर पटेल. त्यानंतर मित्रांनो 9 नंबर कुलदीप यादव. कुलदीप यादवने मागच्या मॅचमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं 10 नंबर मित्रांनो जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह जबरदस्त अशी बॉलिंग करत आहे. मागच्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहने 7 रन देऊन 3 विकेट घेतले होते व खूपच महत्त्वपूर्ण असे विकेट हे जसप्रीत बुमराहने मागच्या मॅचमध्ये घेतल्या होत्या. गुरबाजलाही जसप्रीत बुमराहनेच आऊट केले होते. त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं, त्यानंतर 11 नंबर अर्शदीप सिंग. अर्शदीप सिंगने 3 विकेट घेतल्या व जबरदस्त अशी बॉलिंग अर्शदीप सिंगने ही मागच्या मॅचमध्ये केली होती. तर मित्रांनो, ही होती भारतीय टीमची इंडिया वर्सेस बांगलादेश 22 तारखेच्या मॅचसाठी प्लेइंग 11. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली प्लेइंग 11 आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच क्रिकेटचे मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण